वळूया पुढच्या बातमीकडे। नाशिकच्या एका ठिकाणी सीएनजी पंप हा बंद पडलेला आहे। युद्धामुळे नव्हे तर रस्त्याच्या कामामुळे हा पंप बंद पडलाय। मुंबई आग्रा या महामार्गाच्या कामामुळे हा पंप बंद पडल्याची माहिती मिळते। सीएनजी पंप बंद आहे, त्यामुळे नाशिककरांचे हाल होत आहेत। एकीकडे आखाती देशामध्ये युद्ध सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी देशभरात गॅस टंचाईचा सामना अनेकांना करावा लागतो आणि सध्या सगळीकडेच याचा तुटवडा जाणवू लागलेला आहे। नाशिकची सीएनजीचा मुख्य स्रोत असलेली सीएनजी पेट्रोल पंप युद्धाच्या कारणांमुळे नाही तर मुंबई आग्रा रस्त्याच्या कामामुळे बंद आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। पाहूयात। आखाती देशात युद्ध सुरू असल्यामुळे देशभरामध्ये वेगवेगळ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत। गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागलाय। सीएनजी देखील मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागत असताना मात्र नाशिकचा मुख्य स्रोत असलेला सीएनजी पंप सध्या बंद आहे। याचं कारण युद्ध नाही तर नाशिक मुंबई महामार्गावर असलेल्या कामाचा अडथळा म्हणून हा सीएनजी पंप बंद ठेवण्यात आलेला आहे। या पंपामुळे खरं तर ह्या पंपामुळे संपूर्ण जिल्ह्याभरात सीएनजी पुरवठा केला जातो आणि या ठिकाणीच सीएनजीचा मोठी विक्री केली जाते। या ठिकाणी 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत सीएनजी भरण्यासाठी रांग लागते। मात्र सध्या हा पेट्रोल पंपामध्ये विक्री बंद करण्यात आलेली आहे। सध्या या रस्त्यावरती रस्त्याचं काम जे आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू असल्या कारणामुळे हा जो पंप आहे हा पंप थोडा विक्रीसाठी बंद करण्यात आलेला आहे। यामुळे नाशिक शहरातील बहुतांश लोक जे वाहनधारक आहेत ते या ठिकाणी सीएनजी भरण्यासाठी येतात, मात्र त्यांना सीएनजीच मिळत नाहीये कारण या रस्त्यावरती काम सुरू असल्यानं या सगळा जी विक्री जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर या सीएनजी पंपाचे चालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। नेमके हा मुख्य सीएनजी पंप आहे जिथे संपूर्ण शहरामध्ये पुरवठा केला जातो, मात्र या ठिकाणी विक्री बंद आहे। काल देखील या संदर्भात काही अफवा पसरलेली होती की सीएनजीचा तुटवडा झाल्यामुळे हा पंप बंद ठेवण्यात आलेला आहे। नेमकी खरी वास्तविक काय ते सांगा। खरं वास्तविक हे आहे की रस्त्याच्या रुंदीकरणामुळं सध्या फक्त सेल बंद आहे आणि सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की शहरातील जो पुरवठा आहे ऑनलाईन ऑफलाईन ज्या गाड्या भरून जातात तो सगळं व्यवस्थित प्रमाणे चालू आहे। फक्त ह्या पंपाचा सेल हा बंद आहे। बाकी काही कारण नाही। हा रस्त्याचा रुंदीकरणाचं काम संपल्याबरोबर पुन्हा हा पंप जसा पहिले चालू होता तसंच चालू राहणार। आता सध्या फक्त इथला सेल बंद आहे आणि सध्या सेल जरी बंद असला तरी शहरामध्ये या ठिकाणी सीएनजीचा पुरवठा केला जातो, तो होतोय का सुरळीत ते सांगाल? सुरळीत होते। जसं शहरामध्ये आपल्याला जे ऑनलाईन पंप आहे जसं पंचवटीला झालं, नम्रता सीएनजी पंप झाला, चेडी झालं, इथं सुरळीतपणे ऑनलाईन चालू आहे आणि जे ऑफलाईन पंप आहेत ते एलसीबीच्या गाड्या भरून जातात त्या व्यवस्थित प्रमाणे चालू आहे। सीएनजीचा तुटवडा अजून सध्या काहीही नाही। एलएनजी ही टाइमशीर येते आणि एलएनजी पासून जो सीएनजी बनते तो व्यवस्थितपणे शहरामध्ये सेल सुरू आहे। किती दिवस हे सेल पंप बंद राहणार? आता आम्हाला सांगितलं गेलं की 10 ते 12 दिवसापर्यंत हे रस्त्याचं काम आहे तोपर्यंत हा सेल बंद आहे। कारण इथं जेव्हा लाईन लागते तर लाईन लागण्यासाठी गाडी उभी राहण्यासाठी जागाच नाहीये। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।